कुठे लावताय झालं झालं कुठे लावताय हरे कृष्ण कृष्ण भगवान की गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् मातृदेव भव सर्वेभ्यो गोपाल कृष्ण भगवान की जय। विरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यम् आवाज वाढवतो कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो महामुनि तस्य सर्वपाप प्रमुच्यते वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति श्रीराम जय जय राम श्रीराम जय श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय रघुवीर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय रघुवीर। देवऋषी नारदांनी नरनारायणांना 3 प्रदक्षिणा केल्या आणि कुशासनावर बसले आणि श्वेतदीपामध्ये भगवंताचं दर्शन कसं झालं ते नरनारायणांना सांगितलं। नारद उवाच हे भगवान मी विश्वरूपधारी अविनाशी परमात्म्याचं दर्शन करायला गेलो होतो। देवता आणि ऋषी यांच्याबरोबर भगवान विराजमान आहेत, म्हणजे भगवान ऋषी लोकांमध्ये विराजमान आहे हे मला अनुभवाला आलं। म्हणजे प्रत्येक तपस्वी ज्ञानी आणि भक्त यांच्यामध्ये परमात्मा आहे याचा अनुभव आला। आपल्याला शब्दज्ञान आहे की सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये आत्मारूपानं देव आहे हे शब्दज्ञान झालं। मी आत्ताच सांगितलं ना की तत्वज्ञानाचे पुस्तकं वाचून कळत नाही,
आता बा माझ्यासमोर लेटेस्ट उदाहरण आलं की आई वडील चातुर्मास्य पंढरपुरामध्ये राहतात, ज्ञानेश्वरी ऐकतात आणि मुलगा गेल्याबरोबर त्यांना असं वाटलं की आपलं पुण्य त्याला उपयोगाला नाही आलं. तर आयुष्याला पुण्य उपयोगाला नाही आहे. आयुष्य जे ठरलेलं आहे त्या दिवशी मुलगा असो, लहान मुलगा असो, मुलगी असो, बाल असो, तरुण असो, वृद्ध असो, ज्या दिवशी आपल्या नशिबामध्ये पुत्रशोक लिहिलेला होता तो घडला. मग त्या पुत्रशोकाचा विचार कसा करायचा ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. जीर्ण वस्त्र झालं म्हणजे टाकून द्यावं लागतं, तसं तुमच्या मुलाचं शरीर जीर्ण झालं त्याला टाकावं लागलं. त्या ठिकाणी तुम्ही ज्ञान झालं पाहिजे तुम्हाला की जे जीर्ण आहे ते टाकावं लागतं. तुमचं अजून जीर्ण झालं नाही म्हणून राहिलं आहे, याला ज्ञान म्हणतात. म्हणून हे ज्ञानेश्वरी हे ऐकलं पाहिजे. आता हल्ली बाजारात लेटेस्ट सगळे पुस्तकं तयार आहे म्हणून माणूस वाचून घेतो. वाचलं ठीक आहे, वाचल्याने जर श्रवण केलं तर जास्त समजतं, पण काही काही शब्द असे आहे की ते अनुभूतीला येत नाही. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वं जगन्नं तत्त्वोज्जायते. हे उपनिषद आहे. मग वेद समजत नाही त्याच्याकरता उपनिषदाचा अभ्यास करायचा आहे. उपनिषद समजत नाही म्हणून पुराणाचा अभ्यास करायचा आहे. पुराण समजले की उपनिषद समजतं आणि उपनिषद समजलं की वेद समजतं. लोकांना गडबड होईल म्हणून माऊलीने सरळ सांगितलं, चौवेदी जाणं षटशास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. आता उद्या तुम्ही समजा 18चे 18 पुराणं विकत आणले गोरखपूरचे, त्याच्यात असं लिहिलेलं राहील शिवपुराणात शिवश्रेष्ठ आहे, विष्णू पुराणात असं लिहिलं असेल विष्णू श्रेष्ठ आहे, ब्रह्मपुराणात लिहिलं असेल. बरं तुम्ही म्हणता असं कसं काय, इकडे सांगता विष्णू श्रेष्ठ आहे आणि इकडे तर शिव आहे, मग हे खरं आहे का ते खोटं आहे. ते शंकर भक्त रामाकडे पाहत नाही, गणपतीकडे पाहत नाही, ओतलं पाहिजे की चालले. तर राम तत्व काय आहे, शिवतत्व काय आहे, गणेश तत्व काय आहे आणि देवी तत्व काय आहे हे माहिती पाहिजे. गाईच्या खालून निघालं की आरोग्य मिळतं, तर सगळेचे सगळे गाईच्या खालून दनादन खातात रविवार आणि म्हणता आयुष्य कसं काय. तुम्हाला त्या गाईवर श्रद्धा आणि तसं आचरण केलं तर तिच्या खालून निघा, नाही तर काय लावलं आहे. ती अमेरिकेमध्ये गाईच्या खालून निघाला $3 द्यावे लागतात. चालू आहे अमेरिकेत असं आहे. मला केव्हा माहिती पडले तो $1 निघाला होता इथे, तर तो कोणाला द्यायचा बाबा मी कायदेशीर. म्हटलं काय आपण कुठे अमेरिकेच्या माणसाला देऊन टाका, तो $17 देऊन देईल आपल्याला मोकळं होऊन जाईल. तो म्हणे दादा अमेरिकेत $3 लागतं गाई घालून निघाला. तिथे कधी पैसे लावले तर पण येईल का, फुकटाची किरण इकडे तिकडे शिर, तिथे भानगडी करून टाकतात लोक. तिथे गोशाळेत शिवाय देऊन मारामारी ठोकाठोकी. मग आमच्यासारखे नेहमी का नाही जात, कारण ते वावगं दिसतं ना. आमची डाळ खाल्ली, अरे डाळ गाईने खाल्ली तर तिचं पोट फुगेल मूर्खा. तुमच्या घरातलं शिळं खाऊ घालण्याकरता गाय नाही आहे, एवढंच द्यायचं तिला चतकर तुकडा. म्हणून गाईची चांदकी केवढी असायची पूर्वी, कंजूस आहे म्हणे छोटे. नाही, त्यांचं ते अन्न नाही आहे, त्यांना गवतच न्या असं आहे. त्या ऊसाच्या वरच्या शेंड्या खाऊ घालायला लागल्यामुळे जनावरांना सुद्धा शुगर झाली आहे. मला एका डॉक्टरने झालं ना, डोर डॉक्टरने. आपण जी हे घेतो ना कॉम्बी फॉर्म, तर आपली छोटी आहे, त्यांची एवढी आहे, कुटून पाण्यात टाकून त्यांच्या पोटात टाकतात ते. माझ्याकडे 2-4 डोर डॉक्टर, त्यांना म्हटलं तिथे जाऊन सेवा करत द्या ना मोफत. सगळीच मोफत झाली म्हणे दादा, आता काय घालतं आता. कारण आहे तुम्हाला ज्ञान तर द्या ना, करा ना गोसेवा. किंवा ज्यांच्या घरी गाई आहेत त्यांना सल्ला द्या.
त्यांना इंजेक्शन देतात. कारण विज्ञान वाढलंय, कारण ते धन आहे. पशु हे काय आहे? धन आहे. बकऱ्या सुद्धा धन आहे बरं, त्याला कमी किंमत नाही आहे. पूर्वी श्रीमंत माणसाच्या घरी खंडीभर बकऱ्या असल्या की तो श्रीमंत. आता तुमचे फक्त पैसे असले की श्रीमंत आहे, आणि ते कुठं कोणीच घेऊन जायचं. पूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी उकिरड्यावर बी दिवा लावा लागायचा थोड्याशा तेलाचा, कारण ते शेतकऱ्याचं काय आहे? धन आहे. माणसाच्या विष्ठेला सुद्धा नाव काय आहे? सोनखत. शब्दाकडे लक्ष ठेवा, याला अध्यात्म म्हणतात. म्हणून अध्यात्म ह्या लेकुराच्या गोष्टी नाही, टी व्हीवर पाहून ऐकून घेऊन इकडे न ऐकून नाही. तुम्हाला स्थिर बसावं लागेल. तुमच्या मनाने दोन कामं नाही करायचे ऐकताना. एकच काम करतं मन. आपण म्हणतो तू काम नाही करत, तुझं मन ठिकाणावर नाही आहे. म्हणून श्रुत्वा श्रवणम, श्रवणानंतर कीर्तन आहे, समजलं पाहिजे. म्हणून सनातन पुरुषांमध्ये सुद्धा परमात्मा अनुभवाला आला. हे ज्ञान मला केव्हा मिळालं? मी जेव्हा नारायणाचं दर्शन केलं त्यावेळेला. तोपर्यंत तर माझ्या मनात उद्वेगच होता की हे जग सुधरत नाही, हे जग सुधरत नाही. उद्वेग होता माझ्या मनामध्ये. नारायणाचं दर्शन केल्यापासून मला उद्वेग गेला. आपल्याला सुद्धा संसारात उद्वेग येतो, पण किती वेळ टिकतो तो? थोडा वेळ. हे काय झालं, सगळे डोकं उठत, आता यांचं दर्शन नाही येणार. थोड्या वेळाने झालं, भूक लागली की चाललं. म्हणून संसारी माणसाच्या उद्वेगाला काही किंमत नसते, काहीच किंमत नसते. कारण तो क्षणिक उद्वेग येतो आणि परत क्षणिक प्रेमही फुटून जातं. म्हणून श्रीहरीचे जे जे लक्षण मी पाहिले, भगवान लक्षण संपन्न आहे. हरीच्या जवळ मी उपस्थित होतो. हरीनं मला सांगितलं की तू परत संसारामध्ये जा. मी परत संसारात आलो. मग का आलो आहे? तर हरीचं हे गुणांवर्णन समाजाला समजलं पाहिजे. हे रामानुजाचार्य संन्यासी होते ना, हे श्रीराम जयराम मंत्र यांचा आहे. हाच मंत्र लोकांना द्यायचे. तर त्यांना विचारलं की बा तुम्ही तुमच्या गुरुचा मंत्र तर लोकांना देता उघडा, श्रीराम जयराम, मग तुम्हाला पाप लागेल. तुम्ही शिकले आहे की गुरुमंत्र दुसऱ्याला द्यायचा नाही. तर म्हणे लोक सुधारण्याकरता माझे हाल झाले तर चालतील, पण लोक सुधारले पाहिजे. तेव्हा लोकांनी पायावर डोकं ठेवलं. म्हणून रामानुजाचार्य सिद्ध झाले. आई सुद्धा आपल्या शरीराला जाळते आणि मुलाला बाप तितकं करत नाही. त्याचं नशीब त्याच्याजवळ, आई नाही म्हणते. असं आहे. या गोष्टी समजल्या पाहिजे आपल्याला. परमात्मा सुद्धा काही लोभाचे दिवस आपल्याला का देत नाही? तर त्याला आपल्याला त्याच्याकडे न्यायचं आहे, या संसाराकडे ठेवायचं नाही. म्हणून तो आपल्याला ते प्रलोभन देत नाही. संसारात हे सगळे प्रलोभन आहे. याच्याकरताच मनुष्य संसारामध्ये देवदेव करतो. आता एक गोशाळेत आहे, दिवसभर गोशाळा आहे. यांनी जर मनात आणलं की मला परमात्मा गोमाता स्वप्नामध्ये तू बालकृष्णाचं दर्शन देच, तर त्या गोमातेला यांना द्यावं लागेल. कारण ती कामधेनू. पण यांनी म्हटलं की माझं सगळं नातू, देव मिळणं कठीण आहे. कारण ते सर्वस्व त्यागावं लागतं देव मिळण्याकरता. कारण हे क्षणिक आहे. हे जसे आपले आप्त पुत्र
त्यांच्या त्यांच्यात रमायला लागले की आपल्याकडे त्यांचं रमणं आपोआप कमी होतं. पण आपल्याला काय वाटतं, बाबा आता नाही केलं, मी किती केलं त्यांचं. ते म्हणतात तुम्हीच केलं काय, जग करतं. हे उत्तर ऐकल्यावर पुन्हा चक्कर येतो आणि मग हा खेळतो टक्कर. एवढं सांगावं सवरावं तरी नीट वागताना संताप करत बसतो. त्यांना काहीच फरक पडत नाही ना. बधूला ते म्हणता हे आता येडे झाले. म्हणून कुठपर्यंत कोणाकडे किती लक्ष द्यायचं याची मर्यादा कळाली पाहिजे. आणि याच्याकरता रामायण आहे, मर्यादित रामायण आहे. आता बघ काही लोक म्हणतात ना, एवढा दशरथ राजा बेशुद्ध पडला तरी राम चालले गेले, दुसऱ्या दिवशी गेले असते, काय बिघडलं असतं असं म्हणत. आता राम मानव नाही आहे, राम देव आहे. काही काहीच्या कानात द्यायला पाहिजे होते म्हणे, असं सांगतंय. किती घाबरत होते म्हणे. काय तर दशरथ राजाला कामाचा लोभ होता म्हणून कामामुळे तो वेडा झाला. देवाने वेडा केलेला तुकाराम महाराज, आपलं नामदेव महाराज म्हणतात, बयेने केले वेडे. असं आहे, वेडा होऊन जातो मनुष्य. म्हणून जगामध्ये मला तेज, यश आणि श्री ही समान ठेवायची आहे आणि धर्माचा उपदेश करायचा आहे. भविष्यामध्ये भगवंताचे अवतार होणार आहेत म्हणून मला श्वेतद्वीपातून 5 इंद्रियांना तत्व देण्याकरता जगात फिरायचे आहे. लोकात भगवंताची पूजा कशी झाली पाहिजे म्हणून मी ग्रंथ लिहिणार आहे. नारद पंचतंत्र मी आणला होता पण अजून वाचला नाही होता. आता पुन्हा प्रवृत्ती झाली मला की तो ग्रंथ वाचला पाहिजे. नारद पंचतंत्र, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे नारदाने. नारद पुराण वेगळं, जसं गरुड पुराण आहे तसं नारदांचंही पुराण आहे. हनुमंताचं पुराण नाही, हनुमंताची गीता आहे, पिशाच्च गीता. म्हणजे हनुमंताने गीता सांगितली आहे पण ती पिशाच्च रूपात. तर भगवान कृष्णाने द्वापार युगामध्ये हनुमंताला श्राप दिला. जेव्हा अर्जुनाला गीता सांगत होते तेव्हा मारुतीराय ध्वजेवर बसले होते. सगळी गीता झाल्यावर खाली उतरले आणि कृष्णाला नमस्कार केला. म्हणजे जा पिशाच्च होशील तू. म्हणजे बरं त्यांच्या वर्णनात असं आहे, भूत पिशाच्च निकट नाही आवे, महाभीर नाम सुनावे. आणि यांना पिशाच्च म्हणे. देवा काय चुकलं माझं? चुकलं, मी गीता सांगतोय, मी खाली आणि तू माझ्या डोक्याच्या वरती. भक्ताची परीक्षा आहे. हनुमंताची कृष्ण अवतारात परीक्षा पाहिली आहे 2दा. चुकलं तर पिशाच्च आहे. तू ज्ञानी होता, ज्ञानी असून चुकला त्यामुळे पिशाच्च हो. पण मग माझा उद्धार कसा होईल? तू दुसऱ्याला गीता सांगशील तेव्हा उद्धरशील. उद्धरे आत्मा आत्माना. देवाचं सूत्र असं आहे, तुम्हाला कोणालाच माहिती नाही, इथल्या एका श्रोत्याला माहिती आहे. मी मध्यंतरी तत्वज्ञान सांगितलं आणि मग आमच्या त्या सरांना सांगितलं, सर तुम्हाला मी भगवद्गीता सांगेल. मी भगवद्गीता सांगितलं असलं पाहिजे. 1 आणि 2 श्लोक सांगितला. 2च श्रोते होते माझं रोज सकाळी. त्याच्यातल्या एका श्रोत्याला अशी अडचण आली तर मला भगवद्गीता बंद करावी लागेल कारण मला ती सांगायची नाही. पण मी म्हटलं तर हे 2च लोक आहे यांना सांगू. अजून सुरू होत नाही ती, कारण तो सांगण्याचा ग्रंथ नाही आहे. तो आपल्याला ऐकून ऐकून आचरणात आणत आहे. भगवद्गीता किंचित धीता, गंगा जल लवण कणिका पिता. एवढं जरी गंगाजल असलं तरी काम. आता तर भगवद्गीतेचं PhD मिळून आलेले माणसं पंचायतीत पडतात. तर PhD तपासणारे जे आहे ना ते सुद्धा ते तपासाच्या लायक नसतात. ज्याचं शरीर पवित्र आहे तोच भगवद्गीता. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय,
आणि पवित्रची होय देह त्याचा. हे लक्षात आलं पाहिजे. परमात्मा विश्वपालक आहे, विश्वव्यापक आहे, आणि त्याच्याही पेक्षा जवळचा शब्द म्हणजे भक्तवत्सल आहे. काढला त्यांनी. सगळ्यात जवळचा शब्द कोणता आहे? भक्तवत्सल. विश्वपालक आणि विश्वचालक काय करायचं आम्हाला? भक्तवत्सल. आई काळी असो, गोळी असो, कोणतेही कपडे नेसलो, लहान मुलाला आई प्रिय आहे, बाकीच्या गोष्टी नाही. पण कलियुगामध्ये मुलाला आई अप्रिय झाली मोहामुळे, आणि दुसरं आईच्या फॅशनमुळे. काही मुलं माझ्याकडे येतात ना, माझ्या आईची फॅशन मला आवडत नाही असं मुलगा सांगतोय आज. झुलेलाल असं आहे. नातू आजीला नाव ठेवतोय कारण तो पूर्वपुण्याने जन्माला आलाय तुमच्या भोगी लोकांच्या घरामध्ये, म्हणून तो तुम्हाला नाव ठेवतो. असे तोंडाने बोलतो. तुम्ही कुठे आजीच्या आजोबाच्या पाया पडता? कधी दिसले का? तेव्हा हे खाली मान घालतात दोघं दोघं. असं आहे. म्हणून भगवान भक्तवत्सल आहे. कर्ता, कारण आणि कार्य, बल, कांती आणि अनंत याचं वर्णन आहे. ज्याच्या बुद्धीमध्ये अनन्य भाव आहे त्याला हा सापडतो. काय उत्तर दिलं? अनन्य भाव. भगवान सुद्धा सांगतात अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाभिनित्ययुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मी त्याचा योग चालवतो, पण तो अनन्य भावानं शरण आला. म्हणून संत सांगता हरीला अनन्य शरण निघा. एक कर्मन हे जे आहे ना, हे अनन्य भावानं केलं तर काही लोकांकडे हे चालू असतं. बरं, इतकं देवदेव चालू असतो की त्याला काही, पण अनन्यता नसते. म्हणून मनाला शांती मिळत, एक एक चिंता वाढते दिवसेंदिवस. कधी चिंतामुक्त हो म्हटलं शक्य नाही. आम्ही तर चिंतामणीलाही जाऊन आलो म्हणे, धरणगावला. धरणगावला गणपतीचं मंदिर आहे, चिंतामणी. माझा जगू तर रोजच जातो. असं आहे. मी त्याला म्हणते एकदा तो जाऊन होती चिंतामणीची, सरकारची नोकरी तरी मिळू दे. काही नाही, वर्ष 2 वर्ष झाले जातं, पण चिंता नाही, मणी नाही, काही नाही, काही नाही. पगार बी निघत नाही लवकर. तर प्रारब्ध योग मोठा कठीण असतो. प्रयत्नवादाला सुद्धा तो रडवतो. प्रारब्ध योग प्रयत्नवादाला सुद्धा केव्हा केव्हा रडवतो. म्हण आहे, प्रयत्न करता वाळूचे तेलही गळे, पण ते बांधकामात. त्याच्यावर पाणी टाकावं लागतं खूप, नाही तर भुरभुर भुरभुर गळून जाते ते. किती लोक जगात प्रयत्न करतात, पण सगळ्यांना तसं यश येत नाही. तसं सगळ्यांनाच पैसा मिळत नाही. आपण घेतली जागा सुद्धा केव्हा केव्हा कवडी मोल जाते, आणि कोणाला मनी नाही, भाव नाही, काहीतरी भाव मिळून जातो. पण तुम्हाला कवडी मोल मिळाल्यावर तुम्ही बिघडले नाही, आणि तो मात्र जास्ती मिळाल्यावर बिघडून गेला. पोरगा बिघडला, नातू बिघडला, चाललाय. तर तुम्हाला ते दिसत नाही, फक्त त्याला मिळालेलं दिसतं. आलेल्या धनापासून सद्बुद्धी आहे का दुर्बुद्धी आहे, हे लक्षात आलं पाहिजे. सन्मती असणं मोठं कठीण आहे. नारायण उवाच, सगळं ऐकून घेतलं देवाने. नारदा, तुम्ही श्वेतद्वीपामध्ये साक्षात भगवंताचं दर्शन केलंय, तुम्ही धन्य आहे. वास्तविक भगवंतानं तुमच्यावर मोठी कृपा केलेली आहे. कशाचा आवाज येतो? तुमच्यावर मोठी कृपा केली आहे. प्रभू अव्यक्त प्रकृतीचं मूल कारण आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, तेथोनी चराचर हरिसी भजली.
तो अव्यक्त आहे, निराकार आहे, पण त्याला साकार बनावं लागतं. मग 24 तत्वानं तो प्रकट झालाय जगामध्ये. म्हणून भगवंताचे एकूण अवतार किती? 24. गायत्री मंत्राचे अक्षर किती? 24. 10 अवतार अनुकूल आहे आणि बाकीचे अवतार गुप्त आहे. ऋतू कोण आहे? 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना तो आहे आणि 3 वर्षामध्ये अधिक मास तो आहे. म्हणून त्याला नाव दिलं पुरुषोत्तम मास. आपल्याकडे अधिक मास म्हणतात, पण उत्तर प्रदेशात सगळे पुरुषोत्तम मास म्हणतात, कारण आपल्याकडे अधिक बोलायची सवय आहे. असं आहे ते. कोणीच म्हणणार नाही तिकडे अधिक मास, पुरुषोत्तम मास. मलमास म्हणण्याची गुजरातकडे पद्धत आहे. मळ आहे म्हणे तो. अरे पण त्याला देवाने नाव देऊन टाकलं ना पुरुषोत्तम, आता कशाचा मळ राहिला तो? असं आहे. म्हणून भगवान जगतामध्ये भक्तांचं बल वाढवण्याकरता आणि धैर्य वाढवण्याकरता येतात आणि दृष्टांचा संहार करण्याकरता. भगवद्गीता सांगते, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवद्गीता उर्दूमध्ये एका राष्ट्रात शाळेत सुरू झाली, संपूर्ण भारतातून तयार करून घेतली त्यांनी आणि तिथे शाळेत सुरू झाली आहे. असं आहे. आपल्या लोकांना संस्कृतमध्ये, तिथे जे आपले लोक राहतात त्यांना, आणि त्यांच्या लोकांना उर्दूमध्ये. कारण त्यांना कळालं याच्यामध्ये राष्ट्रहिताच्या गोष्टी सांगितलेल्या. आपण फक्त याच्यापुरतं हित पाहतो, परमार्थापुरतं. त्याच्यात राष्ट्रहित सांगितलं आहे. अर्जुनाला कोणतं राष्ट्र उभं करायला सांगितलं? धर्मराष्ट्र. आणि कुठे युद्ध सुरू झालं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युवत्सवाः मामका पांडवाश्चैव किम कुरुतु संजय. कोण म्हणतं? कोणाचं वचन आहे? धृतराष्ट्राचं आहे. संजया मला सांग, माझे आणि पंडूचे पोरं काय करत आहे? आता बा तुमच्याजवळ अनोळखी माणूस आला आणि तुमच्याजवळ 2 मुलं आहे. एकाने विचारलं का कोणाचे? माझे. सरळ सांगायला पाहिजे ना. पण ज्या भावाच्या मनात हे असतं, हा माझा आहे आणि तो आमच्या लहान्याचा, काही गरज आहे का? त्याने विचारलं होतं का पोरं आहे का? हो. एकदा मी पायवारीला चाललो होतो आणि पैठण टू औरंगाबादमध्ये 2 साखर कारखाने. एका साखर कारखान्याचं हे पोरं त्या महाराजांच्या जवळ असे प्रश्न विचारत होते. एक ग्रस्त आला, तो मला म्हणे का हे 2 पोरं महाराजांबरोबर चालले. कोण म्हटलं? त्यांचे पोरं आहे ना. आता आमच्या ऋषिकेशला आला राग, लहान होते ते, की दादा तुम्ही सांगता. मग तो पुढे पुढे चढचढ करायला, महाराजांचं लग्न झालं म्हणून पोरं आहे. म्हटलं हे जेवढे शिष्य त्यांच्याबरोबर चालले ना, तुम्ही सोडून, हे त्यांचे सगळे पोरं आहे. आता मी सांगितलं किती सोना आहे, किती नातू आहे, किती पोरी आहे, सगळे लोक नातं लावताना संताची. कोणी बाप म्हणतं, कोणी काका म्हणतं, कोणी काही म्हणतं. सुनांना सुना म्हणावं लागतं. तर संताला हा परिवारच आहे. संताला हा परिवारच येतो. आता 20 वर्षापूर्वी एक PSI होते ते, त्यांना काही अडचण पडली तर ते नाशिकहून आले ते दुपारी विचारायला. ते कवटे गुरुजी होतेच. भाऊ आला, भाऊने त्यांना पाणी बिणी पाजलं. मी कवटे गुरुजी म्हटले ग्लास बीस काय पडले माझ्या मागे? मी तर कुलूप लावून गेलो होतो. नाही म्हणे ते कोणीतरी आलं होतं, भाऊने त्यांना पाणी दिलं. मग ते मी आल्यावर त्यांचे प्रश्न म्हणे दादा तुम्ही त्या दिवशी आठवतं मला सांगितलं होतं की साहेबांची आजच बदली होणार आहे आणि तीही एरोंडलला होईल. बरोबर एरोंडलला संध्याकाळी आजार झाले होते म्हणे. साळुंके साहेब होते तेव्हा.
तर ते विचाराकरता आले होते. तेवढं अडचणी असली म्हणजे माणसाला आठवतं. तर संपर्क आणि संबंध संतांशी सगळ्यांचे येतात. मग त्या माणसाला रावलं गेलं. महाराज म्हणे हे दोन्ही पोरगं नाही म्हणे माझे. म्हणजे मी सांगितल्यावर त्याला तेव्हा खरं पटलं नाही. पण त्यानं महाराज म्हटलं का रे तुला खोलात जायची काय गरज आहे. त्या दोन्ही पोरांनी कधी त्यांना सांगितलं बसून जात आम्ही थकलो तर ते बसून जातील त्यांच्याबरोबर. आणि थोड्या वेळाने ऋषिकेश म्हणे महाराज बसत आता म्हणजे पाय दुखायला लागले. तो त्यांच्या मांडीवर झोपून गेला. पायवारीमध्ये पायी चालत होते ते बिडकीन ते पैठण असं आहे ते. आताही ते आले की असे ते दोन्ही त्यांना घेरून बसताना. ते संत आहे ते. एक दिसला तर तो का रे तो नाही आला, तो नाही दिसला तर तो का नाही आला असं विचारलंच जातं. म्हणून भक्तवत्सल आहे भगवान. नारद सांगताय भक्त रक्षक आहे, भक्त पोषक आहे. नारदांनी सांगितल्यावर नरनारायण त्यांना दुजोरा देत आहे. रूपगुण याच्याने विशिष्ट भगवंताचा प्रादुर्भाव दिसतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. देवाचं रूप पाहिल्यावर आपल्या बुद्धीमध्ये विशिष्ट गुण येतो. कोणता तर संतोषम परमम धामम. दर्शनाचा आनंद काय आहे? संतोष. आता तुम्ही जे दर्शनाला जाता ना की आपलं काम झालं पाहिजे म्हणजे खाटूश्याम साईबाबा सगळे गेले. तिथल्या लोकांची जास्ती गर्दी झाली म्हणजे तिथल्या लोकांची वृत्ती खराब होते. लक्ष ठेवा तुम्ही. जशी जशी गर्दी होते ना तशी तशी त्या गावाची वृत्ती खराब होते. त्यांना काय दिसतो? फक्त खाटूश्याम दिसत नाही, साईबाबा दिसत नाही, गजानन महाराज दिसत नाही. नाही दिसत. गजानन महाराज संस्थेमध्ये तुम्हाला एक विशेष असं दिसेल. तिथला सेवेकरी तुम्ही जर असा कागद टाकला तर तो उचलतो. महाराज काय असं नाही बोलत. ती महाराजांची कृपा आहे. एकदा मी त्या रक्षेच्या बादलीपाशी उभा होता. एक माणूस एवढी रक्षा घेत होता. तो तिथला म्हातारा म्हणे एवढीचे घे म्हणे. मी पाटील बुवाच्या बापाला बी दिली नाही म्हणे एवढी रिक्षा मी. त्याला राग आला. तो पाटील बुवा तिथेच बसले होते शंकर पाटील. म्हणे का हो तो म्हातारा म्हणे भाऊ माझ्या बापाला बी त्याने दिली नाही. हे संस्थान आम्ही पाळतो पण रक्षा घेताना त्या म्हाताऱ्याचा धाक आहे म्हणे आम्हाला. बरोबर सांगितलं. त्या पाटलाने असं सांगितलं माझं नाव सांगून देऊन दे. कारण ती तिथली पद्धत. तो म्हातारा माझ्या समोर बोलला 4 लाखाच्या गवऱ्या लागता म्हणे वर्षाला. मला उचलतो काय? इतकं कडक होतं तो. आणि अशीच माणसं पाहिजे रक्षणाला. तेव्हा ते रक्षण होतं. नाही तर रक्षकच भक्षक. रक्षकच भक्षक. ऑफिसमध्ये एवढे आले कागद जर सगळ्या लोकांनी घरी नेलं तर काय राहील तिथे. म्हणून काही साहेब स्वतः समोर किल्ली लावतात. किल्ली तिथे ठेवून त्या किल्लीलाच मग किल्ली लावून देतात मग जातात ते. कारण रक्षक भक्षक व्हायला नको. बाईनच माहेरी ढाळलं तर घर कसं काय चालेल? काय अनुभव आहे तो पहा. असं आहे. म्हणून तुम्ही रक्षक आहात. एवढंच नाही तर स्वतःच्या शरीराचे सुद्धा रक्षक आहात. आपल्या शरीराचं सुद्धा रक्षण झालं पाहिजे. पण संसार करायचा आहे, परमार्थ करायचा आहे तर शरीर चांगलं पाहिजे. शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. संसारामध्ये सगळ्यांनी प्रत्येक जीवाची काळजी वाहिली पाहिजे. एकच जीव जर काम करत असेल तर तो थकेलच. म्हणून भगवंताचा समागम नारदा तुम्हाला झालेला आहे. आता तुम्ही सगळ्यांना समागम करून द्या. हो आशीर्वाद दिलाय नारायण.
वैशंपायन उवाच. संवाद संपला. वैशंपायन म्हणाला, जन्मेजया, कठोर तपश्चर्यानं भगवान नारायणाचं दर्शन झालं. नारदाने नरनारायणाला प्रदक्षिणा केल्या आणि तिथे दर्भाचं आसन टाकून नारद जपाला बसले. कारण जगाला सांगायचं आहे तर आधी आपण आपलं शरीर तपाने शुद्ध केलं पाहिजे. म्हणजे देवाचं दर्शन केल्यावर सुद्धा तप आहे. स्वयंपाक करणारी स्त्री 12 वाजेपर्यंत काही खात नाही म्हणजे ते तिचं तप आहे. असं आहे. तिला स्वतंत्र तप करायची गरज नाही आहे. देवाला नैवेद्य आणि घरातल्या लोकांना तृप्त करणं हे तिचं काम आहे आणि ते तिचं तप आहे. नुसतंच माल फिरवत राहणं तप नाही आहे. तपे बिन दैवत दिधल्या बिन प्राप्त. तपाशिवाय दैवत आपल्याला अनुकूल होत नाही आणि दैव सुद्धा अनुकूल होत नाही. बरं, तुम्ही काय करता? तप करता आणि इतक्या बडबडाने शिव्या देता कोणालाही, घरातही, इकडे तितके. अनंत वाचाळ बरडती. बरडाला नाही सांगितलंय, त्या कैचा दयाळ पावे हरी. काही लोक म्हणतात आम्ही इतकं करतो तरी, कारण तुम्ही वाचाळपणा जास्ती करता ना. कोणाची गंमत कितव्या वर्षी करतोय आपण हे लक्षात आलं पाहिजे. जसं वय होतं ते तसं त्या गोष्टी आपल्याकडून सुटल्या पाहिजे. गंमत जम्मत टिंगल धम्मत आपण पाहतो. अशी काही गंमत करता लोक की ती त्यांना शोभत नाही. सून सुद्धा असते घरातून की पप्पा काय करून राहिले, पप्पा. आता सगळेच पप्पा झाले. पूर्वी आप्पा होते, आता पप्पा. आपले मग सासूला म्हणते, आई बाबा बरेच रंगले. बाई मी ना कसे दिवस काढले मला माहिती. ही बाई बी अशी बोलते. नाही नाही, त्यांनी खूप कष्ट केलेले आहे. तिच्या समोर आदर्श ठेवला पाहिजे. पण ही बाई पण काय ठेवते लक्षात ठेवा. तुम्हाला काय घरी अनुभव आहे काय पहा तुम्ही. तुमचं ते आले रे नीट बसा असं सांगितलं पाहिजे बाईने. त्यांना काय काम आहे, नुसते मंदिरात बसता असं जर सांगितलं तर तुम्ही हिरो. माणसाची किंमत राखली गेली पाहिजे. राखावी बहुतांशी अंतरे, भाग्य उदया येते तदनंतरे. दृष्टांत तर ते कसं काहूर आहे. अंतर राखलं पाहिजे. म्हणून बद्रिकाश्रमामध्ये प्रति दिवशी तपश्चर्या करू लागले. नरनारायणांच्या सान्निध्यामध्ये. वैशंपायन म्हणतात, जन्मेजया, मन वाणीनं आणि क्रियेनं नारदाच्या मनातला द्वेषभाव निघून गेला. तपानं मनुष्याच्या मनातला द्वेषभाव निघून जातो. कोण गेलंय बंद करा. हां, तर आता तुम्ही संकल्प सोडून द्या. तुमच्या यज्ञाची पूर्णाहुती होईल. ज्ञान झालं नारदाला. आता आपला यज्ञ संपला. संकल्प सोडून द्यायचे. इकडे सौतिजी म्हणतात, वैशंपायनांच्या मुखातून उपाख्यान जन्मेजयानं ऐकलं आणि त्यांनी यज्ञाला पूर्ण करण्याचा आरंभ केला. आतापर्यंत त्यांच्या मनात काय होतं की माझ्या वडिलांसारखं जर मला माहिती असतं की तुम्ही 7 दिवसात जाणार आहे तर मी पण. वैशंपायनांनी काय सांगितलं, मृत्यू टळत नाही. एवढे भगवंताने तुझ्या बापाचं गर्भात रक्षण केल्यावर सुद्धा ब्राह्मणाची टिंगल करायची त्याला बुद्धी झाली, श्राप झाला आणि मरण तसं येणारच. तो इथपर्यंत जन्मेजयाचं अज्ञान कायम होतं. इथून त्याला ज्ञान झालं आणि त्याने यज्ञाला सुरुवात करून टाकली. आणि प्रश्न उपाख्यान संपलं. पृथ्वीवर भगवंत
वैदिक धर्म वाढवण्याकरता अवतार धारण करतात हे त्याच्या लक्षात आलं. अवतार तुम्हा धराया कारण जडजीवा तारण. शम आणि दम ह्या दोन संपत्ती आहे. ज्याला भगवंताशी संलग्न त्याने शम करायचा आणि दम करायचा आणि नियमाचं पालन करायचं, देवतांचं हित करायचं आणि असुरांचा नाश करायचा, हे देवाचं कार्य आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. मग आपल्याला जर माहिती आहे की विनाश, तर आपल्या घरामध्ये दुष्कृत्याचा नाश केला पाहिजे. कोणाची निंदा करायची नाही, कोणाची कुचेष्टा करायची नाही, कोणाची गंमत काढायची आणि वाईट विषय आपल्या घरात काढायचे नाही. मग घरात काढायची तर मंदिरात काढायचे का? मग गांधी बागीच्यात चला. मग सगळं कसे जमतात. म्हणून हल्ली खेड्यात गोठ्यांवर आणि शहरात चौकात सगळे पेन्शनर बसले असतात. ते आपल्या आपल्या सगळ्या रंगलेल्या गोष्टी सांगतात आणि त्यांना सरकारने पदवी काय दिली आहे? ज्येष्ठ नागरिक. मग आता तुम्ही ज्येष्ठ झाले, बाकीच्या काही कटाळ्या सांगू नका ना. बरं, तुम्ही तुमचं सगळं फेवर सांगता आणि तुम्ही वाईट केलेलं कोण सांगेन? ते तुमचं शरीर सांगतं. तुम्ही केलेल्या कर्माची पोचपावती शरीर देतं. बऱ्याच लोकांना व्याधी असते पण ते कुरकुर करत नाही, कारण ते व्याधी भोगून प्रसन्न असतात. आपण व्याधीच्या नावाने रडत राहतो. रडत आपलं जीवन रडत पडत. जीवन कसं आहे? रडत पडत. तुम्ही बरोबरीचे आले की तुम्ही आपल्या जवळच्या मित्राला, खरे तू मंदिरात आला, तुला घरी गाडी आहे. आता आपल्याला मंदिरात आई बापाला सोडायला गाडीमध्ये पुण्य कोणाजवळ पाहिजे ना. पुण्य असल्याचं तो सोडू शकत नाही. तर त्याकरता त्याला विचारायचं नाही तू गाडी का रे, कारण उशीर काय झाला एवढंच विचारत. तुझ्या घरी गाडी हो, तू तर गाडी देशील. हा म्हणतो गाडी कापली बाबा, त्यांच्या सासू सासऱ्यांकरता आहे. असं झालं सुरू ज्येष्ठ नागरिकांचं रडगं राहणं. आपल्याला कोण सोडणार आहे? आपलं का तेवढं नशीब आहे का? ह्याचं रडायला लागून जाते. म्हणून आपल्या मित्राला असं विचारायचंच नाही. पण त्याचा पोरगा ऐकत नसेल ना, आपण म्हणतो तू वळणनी लावला नाही, तिथे असं बोलायचं. अरे माझा बी असाच बोलतो हो. मग त्याला वाटतं आपल्यासारखा आहे, मग तो शांत होऊन जातो. संसारामध्ये आपल्याला जसं दुःख आहे तसं दुसऱ्याला असलं की माणूस गुड न्यूज म्हणतो. तुमचा अनुभव आहे ना. आणि दुसरा चांगला असेल, त्याच्या सासू सासऱ्यांचं पाठबळ आहे ना म्हणून जोर करतो तो. नको, त्याचे पाडळ शेवाले असे आहे की कधी फिरून पाहत नाही. त्या गावाला दोन्ही बाजूने उतार आहे. पाईक पाहिला का तुम्ही? इकडून आता कोणी ऐकत असेल तर काय म्हणे, इकडूनही जाताना उतार आहे आणि तिकडूनही येताना उतार आहे. असं आहे ते. त्या उतारावर ते सासऱ्याची शेती आहे, कुठून देणे आला तो काही. उतारावर कमी पिकतं हे माहिती का? असं आहे. भरत नाही ते दांडे, कपाशी भरत नाही ते उतारावर. समान शेतीमध्ये उत्पन्न होतं, तसं समान बुद्धीमध्ये देव उत्पन्न होतं. समबुद्धी घेता शमदमावरी प्रमाण पहा तुम्ही. तशी आपली बुद्धी समान झाली पाहिजे. समत्वं योग उच्यते. समत्वानं योग्य प्राप्त होतो. म्हणून परमेश्वर एकाग्र चित्तानं साधायचं आहे. आणि आता परमात्मा अवतार का धारण करतात हे उद्यापासून शौनक ऋषी विचारणार आहेत.
आणि सूत त्यांना सांगणार आहेत वैशंपायन आणि जन्मेजय थांबले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तके